अनोळखी पाऊलवाट दुसरी. या अनोळख्या पाऊलवाटा मला सारख्या आकर्षित करतात. तर चला बघूया या वाटेवर नवीन काय पाहायला मिळतंय. या अनोळख्या पाऊलवाटेवर आपल्याला पहिल्यांदा लागलाय हा असा सुंदरसा पूल. हे एक प्रकारचं झाड आहे आणि आम्ही पिंपळाच्या पानाची अशी एक शिट्टी काढायचो आणि ती अशी वाजवायचो. हे पिंपळाचं झाड नाहीये, पण याची सुद्धा शिट्टी वाजते छान. तर आम्ही कारिवडेच्या एका टोकाला पोहोचलोय. कुठे एक्झॅक्ट पोहोचलोय ते आम्हाला पण माहित नाहीये. तर या अनोळखी पाऊल वाटेवर समोर मनोहर मनसंतोष गडाचा एक सुंदर नजारा इथून पाहायला मिळतोय. तर तिथे जे आहे ते मनोहर मनसंतोष असे दोन वेगवेगळे गड आहेत. रांगणागड जिंकल्यानंतर 1667 साली 34 दिवसांचं वास्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर केलं होतं आणि अनपेक्षितपणे आम्हाला या गडाचं दर्शन इथून झालंय. त्यामुळे अनोळखी पायवाटेवर येणं आज सार्थकी लागलंय.